झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं. शोणानं सांगितलं की त्या खोंडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते, पण माझ्या पुढं त्याचं काहीच चाललं नाही. चांगल्या 2 घटका तो 4 पायधुळीत मान झटकत होता. त्यानं आपल्या शरीराला अनेक विचित्र झटके दिले होते. मधूनच तो उंच उडी मारी. पायांच्या खुरांनी जमीन उकरी, पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला. त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली. तो एकसारखा फुसफुसू लागला. एवढ्यात शोणानं धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं. त्यांनीच त्याला वेग घातले, पण माझ्या हातांची पकड सोडवताना मात्र त्यांना फारच त्रास झाला. माझ्या अंगाला हात लावला की अग्नीसारखा चटका बसत होता म्हणे. मी विचार करू लागलो. 2 घटका एका रानटी शक्तीशी झटापट खेळूनही माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा कसा नव्हता? माझं शरीर हाताला चटका बसण्या इतपत कसं तापू शकलं? शोणाला मी कुतूहलानं विचारलं, शोणा, तुला कधी खेळताना लागलं होतं काय रे? तो म्हणाला, अनेकदा. एकदा तर गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुरकांडी मारली. पाण्यात टोकदार शिळा होती. माझं डोकं नेमकं तिच्यावर आदळलं. एकदम डोळ्यांसमोर काजवे चमकले. पाण्याबाहेर आलो तो पाण्याचा रंग लाल भडक करीतच. माझ्या डोक्याला खोप पडली होती. ब्रह्मदत्तानंच मला पाण्याबाहेर काढलं होतं. कसला तरी औषधी पाला दगडानं वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता. आई रागावेल म्हणून मी हे तिला कधीच सांगितलं नाही. तूही सांगू नकोस. माझ्या पुढं डोकं वाकून त्यानं डोक्यावरची जखमेची खूण मला दाखवली. शोणाला खोप पडते, त्याच्या अंगातून रक्त वाहतं, मग माझ्याही अंगातून ते वाहणारच. मी ताडकन उठलो. मी तसाच पर्णकुटीत गेलो. तिथं अनेक बाण मी धनुष्य रांगेत ठेवलेली होती. त्यातला एक बाण सरकन खेचून घेतला. त्याचं धारदार पातळ चंद्रकोरीसारखं चमकन चमकलं. हातातला तो बाण मी निर्धारानं डोक्याच्याही वर उचलला. त्याच्या धारदार टोक बरोबर पायाच्या चंप्यावर येईन असं धरलं आणि बाण हातातून सोडून दिला. आपल्या पायात त्या कचकन रुतणार या कल्पनेनं शहारून मी गपकन डोळे मिटून घेतले. डोळ्यांपुढं शुभ्र तेजस्वी प्रकाशाची तरळणारी वलय उभी राहिली. बाण पायावर पडला, पण नुसतं गवताच्या कडीनं काहीतरी टोचल्यासारखं मला वाटलं. बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं. मला वाटलं मी ते सोडायलाच चुकलो असेल, म्हणून पुन्हा मी तो माझ्या पायावर सोडला. पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही. बारकाईनं मी पायाकडे पाहिलं. तिथे एखादा साधा व्रणही उठलेला नव्हता. कुतूहलाचं नि शंकेचं पिशाच्च माझ्यासमोर अनेक प्रश्नांच्या झेंजा पसरून नाचू लागलं. मी माझ्या हातातील बाणांचा टोक वेड्यासारखी मांडी, छाती, दंड, पोट जिथं मिळेल तिथं जोमानं खुपसण्याचा प्रयत्न करू लागलो. पण ते कुठंच शरीराच्या आत तस्सूभरही शिरू शकत नव्हतं. का शिरू शकत नव्हतं ते? का? माझ्या शरीरावरचं कातडं अभेद्य आहे की काय? मनाच्या आकाशातून शंकेची एक वीज या कडेपासून त्या कडेपर्यंत कडाडत गेली. होय, माझ्या सर्वांगाभोवती एक कशानेही न तुटणारं अभेद्य कवचच असलं पाहिजे. अभेद्य कवच? वा! मग धावत्या रथातूनही मी जरी खाली उडी मारली तरी कधी मला लागणार नाही. दगड, धोंडे किंवा कसलंही शस्त्र यापासून माझ्यावर कधीच घाव होणार नाही. घाव होणार नाही म्हणजेच मी कधीही मरणार नाही. माझी ही सोनेरी रंगाची त्वचा अशीच सदैव झळाळत राहणार. मी अमर राहणार. माझी त्वचा अभेद्य आहे. म्हणूनच आज त्या उन्मत्त खोंडाशी झगडताना मला कुठंच नाही लागलं. मला कवच आहे. माझ्या कानात झगझगणारी कुंडलं आहेत. शोण माझा सख्खा भाऊ आहे, तरीही त्याला मात्र कवच किंवा कुंडलं यापैकी काहीच नाही. मला एकट्यालाच ती का मिळाली? मी कोण आहे मी? शंकेची टिटवी माझ्या मनाच्या आकाशात कर्कशपणे केकाटू लागली. उलटसुलट विचारांचा अग्नी धुमसू लागला. वाटलं आपण या सर्वांहून कोणीतरी वेगळे आहोत. त्यांच्यात आणि आपल्यात फारच मोठं अंतर आहे. पण या विचारांची माझी मलाच खंत वाटू लागली. ज्या राधामातेचं दूध मी प्यालो होतो, जिच्या रक्तामांसाचा वसा घेऊन मी वाढलो होतो, जिनं माझ्यासाठी काबड कष्टांचा पर्वत उपसला होता,
तिच्या प्रेमाशी, त्या विचारांनी मी कृतज्ञ होत नव्हतो काय? वसुदादा वसुदादा म्हणून ज्यानं माझ्या नावाचा निरागसपणे एकसारखा जप केला होता, त्या माझ्या प्रेमळ भावाशी ती प्रतारणा नव्हती काय? माझं मन बंड करून उठलं नि मला कठोर जाणीव देऊ लागलं, मी कोण आहे, मी कोण आहे. असा वेड्यासारखा किंचाळू नकोस. लक्षात ठेव, तू अधिरथ बाबा नि राधा माता यांचा मुलगा आहेस. सूतपुत्र कर्ण आहेस. शोणाचा वडील बंधू कर्ण आहेस. सारथ्यांच्या कुलातील एक सारथी आहेस, एक सारथी. दुसऱ्या दिवशी बाबांनी मला हस्तिनापूरला निघण्याची तयारी करून ठेवायला सांगितलं. मी त्यांच्या आज्ञेप्रमाणे लागणारे एक एक साहित्य एकत्र करू लागलो. मनात अनेक विचारांचं काहूर दाटलं होतं. आता चंपानगर सोडावं लागणार होतं. इथले हे आकाशाशी स्पर्धा करणारे किंशू, सांत्वन, दंडणी, मधु, पाटल नि खदिराचे वृक्ष मला आता अंतरणार होते. इथल्या पत्ररथ, शेण, कोकिळ, क्रौंच, कपोत या पक्ष्यांपासून मी आता दूर दूर जाणार होतो. इथल्या ब्रह्मदत्त, वीरमित्र बहुतेक ह्या मित्रांना मी दुरावणार होतो. वटवृक्षाच्या गर्दछायेत असलेल्या नि मला गेली 14 वर्ष आपल्या प्रेमाचा उबारा देणाऱ्या त्या सुंदर पर्णकुटीला मी आता आचवणार होतो. जिनं मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं, गाईच्या वासरासारखं वाढवलं होतं, हरिणीच्या शावकासारखं जतन केलं होतं, त्या राधामातेला सोडून मी आता दूर कुठंतरी जाणार होतो. जिच्या दुधाचे तुषार अजूनही माझ्या ओठांवरून सुकले नव्हते, त्या माझ्या प्रिय मातेला अश्रूंशिवाय दुसरं काहीही न देता मी जाणार होतो. वसुदादा वसुदादा या नावाचा उच्चार करताना ज्याचे ओठ कधीही थकले नव्हते, त्या चौकस, निरागस नि भाबड्या शोणाची आणि माझी आता ताटातूट होणार होती. आणि सगळ्यात मोठी अशी एक गोष्ट मला एकसारखी जाणू लागली की इथल्या गंगामातेच्या अफाट पाण्यातून वर येताना माझ्यासाठी उत्साहाचे प्रचंड स्रोत घेऊन येणाऱ्या सूर्यदेवांना पुन्हा त्याच स्वरूपात मी इथून पुढे पाहणार नव्हतो. मी हस्तिनापूरला जाणार होतो. कसं असेल ते हस्तिनापूर? तिथं मोठमोठे वाडे आहेत म्हणे, प्रचंड व्यायामशाळा, अनेकविध शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेल्या शस्त्रशाला, फुरफुरणाऱ्या धिप्पाड घोड्यांच्या रांगांनी भरून गेलेल्या अश्वशाळा, सांत्वन, वृक्षांसारखी आकाशाच्या पोटात ज्यांचे कळस गेले आहेत अशी भव्य मंदिरं तिथं आहेत. आणि दाराच्या कवाडासारखी छाती असलेले पिळदार दंड आणि मांड्या असलेले असंख्य योद्धे यांनी ते गजबजून गेलेलं आहे. कुरुकुलातील पराक्रमी राजांच्या राजधानींचं नगर आहे म्हणे ते. कोणत्या दिशेला असेल ते? विचारांच्या तंद्रीत हाती लागेल ते साहित्य मी भराभर रथाजवळ आणून ठेवित होतो. तेवढ्यात शोण बाहेरून आला. त्यानेही मला मदत करायला सुरुवात केली. त्याला अजूनही कल्पना नव्हती की आज मीही जाणार होतो. तो म्हणाला, वसुदादा, बाबा नेहमीच रथ घेऊन इथं येतील तर किती छान होईल नाही? आपणाला मग नेहमीच रथातून फिरायला मिळेल. मी काहीच बोललो नाही. आज मी तुला सोडून जाणार हे त्याला कसं सांगावं तेच मला समजत नव्हतं. शेवटी जाण्यासाठी म्हणून बाबा रथाला घोडे जोडू लागले. शोणच त्यांना एक एक घोडा आणून देऊ लागला. दारात उभ्या राहिलेल्या आईला मी वाकून वंदन केलं. मला वर उठवीत तिनं माझ्या मस्तकाचं दीर्घ अवग्रहण केलं. मला उराशी कवटाळीत भारावून ती गदगदून म्हणाली, एकच लक्षात ठेव वसू, गंगेच्या पाण्यात कधीच खोलवर जाऊ नकोस. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी ओघळू लागल्या. त्यातील 2 अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडले. माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. वायुगतीनं शरीरातील रक्त जोरानं फिरू लागलं. माझ्या रक्तातील बिंदून बिंदू त्या अश्रूंना अत्यंतिक प्रेमानं सांगत होता, माते, तुझ्या या उपदेशाचं मोल कसं जतन करू? केवळ एवढंच सांगतो की साक्षात मृत्यू आला तरी तुझा वसू कधीच सत्यापासून किंचितही ढळणार नाही. काहीतरी आठवल्यामुळे ती पुन्हा पर्णकुटीत गेली. लागलीच बाहेर येत तिनं माझ्या हातावर एक चांदीची लहान पेटी ठेवली. अत्यंत भारावलेल्या स्वरात ती म्हणाली, वसू, जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण होईल तेव्हा तेव्हा
तू या पेटीचं दर्शन घे. माझ्या जागी तिलाच मान. तुझी ती आईच आहे असं समजून तिला सांभाळ. मी पेटी उत्तरीयात व्यवस्थित बांधून घेतली. आणखी एकदा आईला वंदन केलं. तिनं थरथरत्या हातानं दह्याचे 4 थेंब माझ्या हातावर घातले. मी ते घेतले. एकदा त्या सगळ्या पर्णकुटीवर दृष्टिक्षेप टाकून मी ती डोळ्यात सामावून घेतली आणि वळलो. रथ तयारच होता. शोण बाबांना काहीतरी विचारत होता. बाबांनी मला रथात बसायला सांगितलं. मी रथात बसताच शोणानं बाबांना विचारलं, दादा कुठं निघालाय? त्याचे डोळे बावरले होते, रडवेले झाले होते. तो माझ्याबरोबर हस्तिनापूरला येत आहे, तू जा आत. बाबांनी घोड्यांचे वेग आपल्या हातात घेऊन एकदम त्याच्या पाठीवर जोरदार आसूड मारीत त्याला सांगितलं. घोडे चौखोर उधळले आणि वेगानं धावू लागले. शोण हात उंचावीत दादा थांब, दादा थांब म्हणत रथामागून धावू लागला. आईनं पुढं होत चटकन त्याला पकडलं. मी सुटकेचा निश्वास टाकला. रथ पुढं धावू लागला, पण शोण पुन्हा आईच्या हातातून निसटला होता. दूरवर त्याची लहानशी आकृती पुढं पुढं सरकताना दिसत होती. उत्तरीय सावरीत एक हात वर उंच करीत तो धावतच होता. नगरीच्या सीमेपर्यंत आम्ही आलो. मला वाटलं होतं शोण दमून शेवटी तसाच परत जाईल, पण हात उंचावीत तो अजूनही धावतच होता. मी बाबांना रथ थांबवायला सांगितलं. आम्ही थांबलेले पाहून तो जास्तच वेगानं धावू लागला. भोळ्या भाबड्या नि पोरकट वाटणाऱ्या शोणाच्या अंगी सुद्धा किती मोठी चिकाटी होती. त्याला माझ्याबरोबर यायचं होतं म्हणून तो भान विसरून धावतच होता. किती हट्टी होता तो, पण हट्टी तरी कसा. किती सहज नि निर्भय प्रेम होतं त्याचं माझ्यावर. थोड्या वेळातच तो धापावत आमच्या जवळ आला. त्याची कोवळी मुद्रा घामानं डवरून गेली होती. फारच दमला होता, पण तशा स्थितीतही चटकन पुढं होत त्यानं वेगानं रथात झेप घेत उडी मारली. चेहरा रडवेला करून धाप लागल्यामुळे तुटक शब्दात तो म्हणाला, मला सोडून जातोस की काय रे दादा? तू गेलास तर मीही तुझ्याबरोबरच येणार, परत जाणार नाहीये. मी बाबांच्याकडे पाहिलं. क्षणभरच थांबून कसला तरी निश्चय केल्यासारखं ते म्हणाले, ठीक आहे, चल तूही. शोणानं आनंदानं मला एकदम कडकडून मिठी मारली. मी उत्तरीयानं त्याच्या तोंडावरचा घाम पुसला. खरंच किती भाग्यवान होतो मी. मला शोणासारखा प्रेमळ भाऊ लाभला होता. नगरीजवळची एक खुणेची ठिकाणं मागं पडू लागली. आजूबाजूच्या गर्दवनराईत चंपानगरी अस्पष्ट होऊ लागली. माझं बालपणही अस्पष्ट होऊ लागलं. माझ्या बालपणाचे ठसे उमटलेला तो हिरवा आसमंत क्षणाक्षणाला डोळ्यांआड होऊ लागला. बकुल, खदीर, दंडणीचे वृक्ष मागं पडू लागले. भूछत्रासारख्या दिसणाऱ्या चंपानगरीतील आमच्या शेजाऱ्यांच्या पर्णकुट्या मागं पडू लागल्या. 2 दिवसांपूर्वी ज्या पठारावर आम्ही राजसभेचा खेळ मांडला होता, ते नगरीबाहेरचं पठार आलं. त्यावरचा काळा पाषाण मध्यभागी एकाकीपणे तापत उभा होता. मला राजा म्हणून मान देणारं ते लुटुपुटीचं पाषाणाचं सिंहासन, महाराज वसुसेनाचं ते सिंहासन मला मूकपणे निरोप देऊ लागलं. हात उंचावून मी त्याला चंपानगरीला वंदन केलं. माझं जीवन बालपणाची हिरवळ सोडून धावू लागलं चंपानगरीकडून हस्तिनापूरकडे. हस्तिनापूर कुरुराजांची सामर्थ्यशाली नि संपन्न राजनगरी, महापराक्रमी योद्ध्यांची नगरी, अनेकविध कलाकारांची नगरी, ज्या नगरीची मी मनोमन चित्र रेखाटत होतो, ज्या नगरीबद्दल मी बाबांच्या तोंडून आजपर्यंत नुसतं ऐकतच आलो होतो, ते हस्तिनापूर एक मासानंतर दृष्टिक्षेपात येऊ लागलं. वाड्यांचे आणि मंदिराचे कळस आकाशाच्या उदरात घुसल्यासारखे उभे होते. नगराला चंदेरी पाण्याचा विळखा देऊन गंगा संथपणे वाहत होती. तिच्या पात्रावर असंख्य पक्षी चित्कारत होते. आजूबाजूच्या 2-3 योजनात फक्त उंच वाडे, गोशाला, अश्वशाला, मंदिरं नि व्यायामशाला यांची गर्दी उडाली होती.
महाप्रतापी आणि पुण्यवान कौरवराज धृतराष्ट्रांच्या नगरात आमचा रथ प्रवेश करीत होता. माझ्या आयुष्याचा रथ सुद्धा आता या नगराच्या मार्गावरूनच धावणार होता. चंपानगरीत गंगा मातेनं जशी मला सोबत दिली तशीच ती इथेही देईल का, मी स्वतःलाच विचारलं. मार्गावरची धूळ उडवीत रथ नगराच्या सीमेत घुसला. घोडे पाण्याला घेऊन जाणारे अश्वपाल, गाईच्या घंटांच्या तालावर परत फिरणारे गोपाल, पाण्याकरिता गंगेकडे कलश घेऊन चाललेल्या स्त्रिया, शेतातील मशागत करून खांद्यावर नांगर टाकून परत फिरणारे कृषीजन, माझे डोळे तेथील एक एक दृश्य टिपू लागले. पश्चिम क्षितिजावर सूर्यदेव नगराचा निरोप घेण्यासाठी रिंगाळत होते. त्यांनी फेकलेल्या किरणांनी क्षितिजावरच्या ढगांना गुलाबी, केसरी, रुपेरी असे अनेक रंग चढले होते. आपल्या किरणांनी ती मनोहर किमया करणाऱ्या सूर्यदेवांकडे मी आदरानं पाहू लागलो. आपली काहीतरी मौल्यवान वस्तू दुसऱ्यांच्या हाती देताना एखाद्या कुललनेच्या मुखावर जसा विहाराचा भाव असतो तसाच काहीतरी विचित्र भाव त्यांच्या त्या स्वरूपात मला दिसत होता. त्यांच्या शेजारीच एक काळाकुट्ट ढग होता. त्यामुळे मला कदाचित तसा भास झाला असेल. आपल्या मावळत्या किरणांची असंख्य लांबट बोटं हस्तिनापूरच्या मुखावर फिरून जणू ते त्याला सांगत होते, आता आपली भेट उद्या. आमचा रथ राजवाड्याच्या महाद्वारातून आत शिरला. द्वारपालांनी वाकून बाबांना अभिवादन केलं. रथ अश्वशालेपाशी थांबला. नेहमीप्रमाणे शोम पटकन उडी मारून खाली उतरला. मी रथातूनच राजवाडा पाहू लागलो. नुकत्याच जन्मलेल्या मुलासारखा तो गोंडस दिसत होता. तो संपूर्ण राजवाडा पांढऱ्या संगमरवरी पाषाणांनी बांधला होता. सगळी चंपानगरी सहज त्या राजवाड्याच्या तटावर बसू शकली असती, इतका त्याचा घेर मोठा होता. तट घडवलेल्या काळ्या पाषाणांनी बांधलेला होता. काळ्या तटात असलेला तो धवल राजवाडा मातीच्या काळ्या मडक्यात काठोकाठ भरलेल्या लोण्याच्या गोळासारखा दिसत होता. आत दुहाती अनेक दालनं होती. मध्ये एक गोलाकार असा पाण्याचा तलाव होता. त्यात मावळत्या सूर्यदेवांची असंख्य किरणं मन मानेल तसा विहार करीत होती. निरनिराळ्या रंगांचे मासे निशुभ्र ऐटदार मानेचे राजहंस विहरत होते. निळ्या पांढऱ्या रंगांची कमळं वायुलहरींबरोबर इकडे तिकडे डोलत होती. त्या तलावाच्या चारी कोपऱ्यांवर शुभ्र पाषाणात कोरलेल्या 4 सिंहाकृती होत्या. समोरच राजवाड्यात जाण्यासाठी वर चढलेल्या असंख्य पायदंड्या होत्या. चाळा म्हणून मी त्या सहज मोजल्या. 105 होत्या त्या. एखादी पायदंडी सुटली तर नाही ना, या शंकेनं मी त्या परत मोजू लागलो. 1, 2, 4, 6, 20, 50, 100, 100, 1, 2, 4, 5 आणि 106. अरे, मगाशी तर 105 होत्या, आता 106 कशा झाल्या? मी विचार करू लागलो. असे नक्का 105 नाही तर 106, आपणाला काय? असा विचार करीत उत्तरीय सावरीत मी हस्तिनापूरच्या त्या वैभवशाली आणि पवित्र भूमीवर पाय ठेवणार इतक्यात काळ्या भोर 7 घोड्यांचा एक रथ वायूच्या गतीनं धडाधड आवाज करीत महाद्वारातून आत शिरला. कुणीतरी पोट तिडकीनं ललकारी दिली. हस्तिनापुराधिपती महाराज धृतराष्ट्रपुत्र युवराज शिरोमणी दुर्योधन. सगळे सेवक नि द्वारपाल एकदम अंग झटकून उभे राहिले. बाबांनीही रथाच्या दिशेनं वाकून अभिवादन केलं. काय काका, केव्हा आलात चंपानगरीहून? युवराजानं रथातून उतरताना हसत हसत विचारलं. हा आत्ताच येतो आहे युवराज, बाबांनी विनयानं उत्तर दिलं. मी रथातून युवराज दुर्योधनाकडे पाहू लागलो. त्यांच्या अंगावर योद्ध्याचा वेश होता. त्यात तो विष्णूसारखा शोभून दिसत होता. हातातील डेरेदार गदेमुळे तर तो फारच ऐटदार दिसत होता. एकाच झटक्यात उडी मारून तो खाली उतरला आणि बाबांजवळ आला. त्याच्या चालीत कोणतंही न आढळणारी ऐट होती. त्याचं प्रत्येक पाऊल मत्त हत्तीप्रमाणे भूमीत भक्कमपणे रुतत होतं. हातावरून वारंवार घसरणारा उत्तरीय सावरताना तो आपल्या हाताला दमदार झटके देत होता. त्याचे घारसट डोळे विलक्षण भेदकनी पाणीदार होते. नाक भाल्याच्या पात्यासारखं सरळ तरतरीत होतं.
पण का कुणास ठाऊक त्याच्यातील एक गोष्ट मात्र मला खटकली, तीही की सगळ्या जगाला विळखा घालू पाहणाऱ्या एखाद्या अजगरासारख्या त्याच्या भुवया फारच जाड आणि वक्र होते. आमच्याकडे पाहत त्यानं बाबांना विचारलं, काका हे कोण? हा माझा मुलगा कर्ण आणि हा त्याचा छोटा बंधू शोम. युवराज बाबांनी उत्तर दिलं, कर्ण आणि शोम छान लय आहे, पण यांना कसं काय आणलं तास? आपली राजनगरी दाखवायला. ठीक आहे, अमात्यांना भेटा, ते दाखवतील त्यांना सगळं नगर. झंझावातासारखा तो आला तसा वळला नि विजेसारखा झपाझप राजवाड्यात पायदंड्या चालू लागला. जवळजवळ सगळ्या पायदंड्या तो चढूनही गेला. आता एकच पायदंडी शिल्लक होती, पण तेथेच थांबून तो पुन्हा माघारी वळला नि पावसाच्या सरीसारखा क्षणार्धात सरसर त्या सगळ्या पायदंड्या उतरून तो परत आमच्या जवळ आला. माझ्याजवळ येऊन माझ्या कुंडलांकडे एकटक पाहत तो म्हणाला, ही तुझी कुंडल तुला जन्मताच आहेत काय? होय, मी त्याच्या घाऱ्या डोळ्यात खोलवर पाहत उत्तर दिलं. फारच सुंदर दिसतोस तू या कुंडलांमुळे, इतका की तू या काकांचा मुलगा आहेस यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. काय काका? माझ्या खांद्यावर हात ठेवीत त्यानं मान मागं टाकून खदाखदा हसत बाबांना प्रश्न विचारला. ते गडबडून गेले असावे. काहीच उत्तर न देता ते तसेच गप्प उभे राहिले. मघाच्या त्या काळ्या कुट्ट ढगानं बहुधा सूर्यदेवांना झाकलं असावं, कारण पांढऱ्या शुभ्र दगडांचा तो सगळा राजवाडा क्षणात पांढरट फिक्कट दिसू लागला. मला त्यामुळे थोडंसं कोंदटल्यासारखं वाटलं. युवराज दुर्योधन आला तसा परत झपाझप पावलं टाकीत पायदंड्या चढून निघूनही गेला. आम्ही दोघंही त्याच्याकडे पाहतच राहिलो. त्याची पाठमोरी आकृती हळूहळू अस्पष्ट होत गेली. थोड्या वेळापूर्वी झाकाळलेलं आकाश आता निवळलं असावं, कारण अस्पष्ट दिसणाऱ्या पायदंड्या पुन्हा स्पष्ट दिसू लागल्या. बाबा रथशाळेत रथ सोडून आले. पायदंड्या चढण्याचा त्रास नको म्हणून शोणालाही त्यांनी आपल्या दालनात पोहोचतं केलं. महाराज धृतराष्ट्रांना भेटण्यासाठी म्हणून आम्ही त्या भव्य राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागलो. त्या पायदंड्या चढताना माझ्या मनाच्या मंदिरात स्मृतींच्या घंटा घणघणू लागल्या. बाबांनी अशाच केव्हा तरी सांगितलेल्या कुरुवंशातील पराक्रमी पूर्वजांच्या गोष्टी मनाच्या खोल गाभाऱ्यातून उफाळून एकाएकी वर येऊ लागल्या. भीती, कुतूहल, आदर, संकोच नि श्रद्धा अशा अनेक विचित्र भावनांनी माझं मन भरून येऊ लागलं. सोमवंशातील पराक्रमी महाराज हस्ती यांनीच हे नगर गंगेचं विपुल आणि स्वच्छ पाणी पाहून फार वर्षांपूर्वी इथं वसवलं होतं. त्यांचे पणतू महाराज कुरु इतके पराक्रमी निघाले की त्यांच्या नावानंच प्रजाजन पूर्वीच्या सोमवंशाला कुरुवंश म्हणून ओळखू लागले. त्यांच्या वंशजांना कौरव म्हणून मानू लागले. त्या महापराक्रमी महाराज कुरूंनीच हा वाडा बांधला होता. ज्या सोमवंशात बुद्धिमान मनु, पुरुश्रेष्ठ पुरुरवा, इंद्राला सुद्धा शरणागती पत्करायला लावणारे नहुष, आपल्या दिग्विजयानं सारा आर्यवर दणाणून सोडणारे ययाती, त्यांचे पराक्रमी पुत्र यदुनी पुरु, जन्मेजय, अहमयाती, देवातिथी, दुष्यंत, भरत, हस्ती आणि अजमेढ यांसारखे तेजस्वी महाराज झाले होते. त्या सोमवंशाचा आपल्या कर्तृत्वानं प्रजाजनांना विसर पडायला लावणारे महाराज कुरु किती विक्रमिनी गुणसंपन्न असले पाहिजेत. कसे असतील ते महाराज कुरु, पण महाराज कुरुच का? त्यांच्यानंतर तर या राजवाड्यावर काय कमी पराक्रमी राहिले होते? विदुरथ, अनश्वन, परीक्षित, भीमसेन, परिश्रवस अशी एकापेक्षा एक पराक्रमी महाराजांची मालिकाच या कुरुकुलात तयार झाली होती. महाराज कुरु म्हणजे तर कुरुकुलाचं भूषणच होतं. एक मत्स्यकन्येशी विवाह करणारे परिश्रवस महाराजांचे पुत्र शंतनू यांनी तर कुरुकुलात एक नवाच आदर्श घालून दिला होता. एवढ्या अमाप राज्य वैभवावर यक्कश्चित म्हणून लाथ मारणारे त्यांचे बंधू महाराज देवापी म्हणजे तर कुरुकुलाच्या परंपरेचा साक्षात कळसच. किती विविध प्रकारच्या विजयांच्या आनंदानं धुंद झालेले एक एक दिवस या राजवाड्यानं पाहिले असतील. एक कक्ष मागं टाकीत आम्ही चाललो. माझे डोळे जाता जाता जेवढं होईल तेवढं टिपू लागले. राजवाडा अनेक सुघड कक्षांनी सुशोभित दिसत होता.
कक्षातील प्रत्येक पाषाणी खांबावर सुबक नक्षी कोरली होती. खांब एकेका अखंड गंडकी पाषाणात घडवले होते. कक्षांच्या भित्तींवर कुरुकुलातील पूर्वजांच्या जीवनप्रसंगावरील अनेक सुंदर सुंदर चित्र रेखाटली होती. प्रत्येक कक्षाच्या द्वारावर दास दासी विनयानं उभ्या होत्या. त्यांच्या प्रत्येक हालचाली तत्परतेनं होत होत्या. जागोजागी योद्ध्यांचे सुबक असे निरनिराळ्या पवित्र्यातले घोटीव पाषाणी पुतळे उभे होते. ठिकठिकाणी लाकडी पिंजऱ्यातून मयूर, कोकिळ, कपोत, भारद्वाज असे पक्षी कोंडले होते. ते चित्रविचित्र आवाज काढीत होते. कौरवांच्या पराक्रमाचं जिवंत शिल्प होतं ती राजवास्तू. आम्ही महाराजांच्या रक्षित कक्षात आलो. सगळी उत्सुकता डोळ्यात आणून मी पाहू लागलो. सोन्यानं मढवलेल्या एका उंच नक्षीदार आसनावर महाराज धृतराष्ट्र बसले होते. त्यांच्या मस्तकावर नक्षीदार सोनेरी मुकुट होता. अंगात मधूनच चमचमणारी तलम राजवस्त्र होती. गळ्यात माणिक मोती, वैदुर्य यांच्या टपोऱ्या माळा होत्या. त्यातून बाहेर पडलेली प्रकाशाची निळसर वलय त्यांच्या पुष्ट गळ्याभोवती दाटली होती. रुंद छातीचे महाराज दाट भरदार पांढऱ्या दाढीमुळे ऐटदार दिसत होते. पण त्यांच्या डोळ्यांभोवती काळी काळी वलय होती. डोळे मिटल्यासारखे दिसत होते. त्यांच्या उजव्या हाताला पण थोडंसं खाली एका साध्या लाकडी आसनावर एक सौम्य आणि नितळ चेहऱ्याची व्यक्ती बसली होती. शुभ्र उत्तरीयाचं एक टोक तिनं डाव्या खांद्यापासून मागं टाकलं होतं. त्यातून उघडे पडलेले गोरे पुष्टदंड केळीच्या गाभ्यासारखे सतेज होते. चेहरा कुंभासारखा गोल होता. डोळे शांत आणि गंभीर होते. कपाळावर गंधाचा एक ठसठशीत टिळा होता. महाराजांच्या डाव्या बाजूला आणखी एक उंचीपुरी व्यक्ती हातात दंड घेऊन उभी होती. आत्यंतिक आदरानं बाबांनी महाराजांना वाकून वंदन केलं. मलाही त्यांनी तसं करण्याची खूण केली. मीही वाकून प्रणाम केला. मी आपला सेवक सूतराज अधिरथ आपणाला क्षेम इच्छून वंदन करीत आहे. माझा हा पुत्र कर्णही अत्यंत आदरानं आपणाला वंदन करत आहे. महाराज वाकूनच बाबा म्हणाले, ये सूतराज अधिरथा, काय म्हणते तुझी चंपानगरी? आणि तुझ्याबरोबर तुझा तो कवचकुंडल असलेला पुत्रही आहे की काय? आम्ही पुष्कळ ऐकलं आहे त्याच्या त्या कवचकुंडलांबद्दल. होय महाराज, तोच तो कर्ण. असं बाळकर्णा, जवळ ये. त्यात त्यांनी अचूक माझ्याकडे हात केला. बाबांनी मला जवळ जाण्यासाठी खुणावलं. मी झटकन पुढं झालो. महाराजांनी चाच पडत माझा हात हातात धरला. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या लिबलिबीत तामसर कडा पाणावल्या होत्या. पापण्यांजवळचे स्नायू पापण्या उघडण्यासाठी अतिशय अधीरतेने वळवळू लागले. पण पापण्या उघडण्याऐवजी डोळ्यांच्या कडांवर साचलेलं पाणी मात्र घरंगळून गालांवरच्या शुभ्र दाढीत मिसळलं. मी वाकून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. त्यांनी दंडाला धरून मला झटकन वर उठवलं. आपल्या थरथरत्या हातांनी त्यांनी माझा चेहरा आपल्या ओंजळीत धरला. बोटांनी कानातील कुंडलं चाचपून पाहिली. त्यांच्या त्या थरथरत्या स्पर्शात कसली तरी विलक्षण ओढ होती. भुवया उंचावीत उजवीकडे वळून ते म्हणाले, विदुर, खरोखरच आश्चर्य आहे. याची ही मांसल कुंडलं म्हणजे असामान्य गोष्ट आहे. होय महाराज, आणि त्याच्या अंगावर हिरण्यवर्णाचं कवचही आहे. विदुराने बाबांकडे पाहिलं. विदुरानं बाबांकडे पाहिलं आणि पाहता पाहता विचारलं, अधिरथा, तू तर शामवर्णी आहेस, मग तुझा हा पुत्र हिरण्यवर्णी कसा? तो मातृवर्णी आहे गुरुदेव. बाबा हात जोडून महाराजांना म्हणाले, एक विनंती आहे महाराज. बोल अधिरथा, काय आहे? राजकुमारांच्या बरोबर माझ्या पुत्रांनाही काही युद्धशास्त्र शिकायला मिळालं तर? अवश्य अधिरथा, असाच जा आणि गुरु द्रोणांना भेटून यांची नावं त्यांच्या युद्धशाळेत आत्ताच घालून टाका. डावीकडे उभ्या असलेल्या उंच व्यक्तीला महाराज म्हणाले, वृषवर्मा, यांना लागेल ती मदत करा. आज्ञा महाराज. राजदंड जराही न वाकवता अमात्य वृषवर्मांनी वंदन केलं. महाराजांना वंदन करून आम्ही बाहेर पडलो. वळण्यापूर्वी मी विदुरांकडे पाहिलं. त्यांच्या भव्य कपाळावर एक बारीकशी आठी उठलेली मला दिसली. कुठंतरी लांबवर पाऊस पडत असला की कधी कधी निरभ्र आकाशात सुद्धा नुसतीच वीज चमकून जाते, तशी ती मला वाटली.